दिनांक 13/11/2024 रोजी वरिष्ठांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की जेल रोड सातभाईनगर येथील योयो वाईन शॉपच्या पाठीमागे गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाळ्यात इसम नामे अशोक भगवंतराव सातभाई व त्यांचा मुलगा नामे अश्विन अशोक सातभाई यांनी अवैधरित्या दारूचा साठा करून ठेवलेला आहे। सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून पुढील कारवाई करण्याचे आदेशित केल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे सोबत उपनगर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई सुनील गायकवाड, पोलीस शिपाई पंकज करपे, पोलीस शिपाई सौरभ लोंढे व 2 पंच यांच्यासह सदर ठिकाणी रवाना होऊन गोल्डन नेस्ट अपार्टमेंट या पार्किंग समोरील 4 गाळ्यापैकी गाळा क्रमांक 4 मध्ये संशयित वस्तू दिसून आल्याने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांनी सदर गाळ्याच्या चावीबाबत चौकशी केली असता अशोक सातभाई व त्यांचा मुलगा अश्विन सातभाई यांनी चावी देऊन गाळा उघडून खात्री करता त्यामध्ये खालीलप्रमाणे अवैध दारू साठा मिळून आला। 1,84,320 रुपये किमतीचे मॅकडोल नंबर 1 विस्की कंपनीचे एकूण 24 खाकी रंगाचे बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 180 ml च्या 48 सीलबंद बाटल्या अशा एकूण 1,152 सीलबंद बॉटल प्रत्येकी 5,68,320 रुपये किमतीचे ऑफिसर चॉईस ब्लू व्हिस्की कंपनीचे एकूण 74 खाकी रंगाचे बॉक्स, प्रत्येक बॉक्समध्ये 180 ml च्या 48 सीलबंद बाटल्या अशा एकूण 3,552 सीलबंद बॉटल प्रत्येकी एकूण 7,52,640 रुपये येण्याप्रमाणे असा अवैध साठा मिळून आल्याने अशोक भगवंतराव सातभाई व त्यांचा मुलगा अश्विन अशोक सातभाई यांचेवर उपनगर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर माल हा कोठून आणला व त्याचा काय उपयोग करणार होते याबाबत गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत। आज उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड दसक या ठिकाणी गोल्डन नेस्ट या बिल्डिंगमध्ये काही अवैध मद्यसाठा असल्याबाबतची गोपनीय माहिती या ठिकाणी मिळाली होती। त्या ठिकाणी अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक पंचांसमक्ष त्या ठिकाणी गेले। सदर ठिकाणी पाहणी केली असता सदर बिल्डिंगच्या पार्किंगच्या असलेल्या गाळ्यांमध्ये काही अवैध मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे। या याच्यामध्ये जवळजवळ 98 बॉक्स असा मद्यसाठा या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्याची एकंदर किंमत ही 7,52,640 रुपये अशी आहे। सदर मद्यसाठा हा कोणी आणलेला आहे, कशासाठी आणलेला आहे आणि त्याचा वापर काय केला जाणार होता, निवडणुकीच्या अनुषंगाने त्याचा काही संबंध आहे का याचा सर्व तपास उपनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे। सदर बाबत स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।